हॅलो एव्हरीवन. सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर सांगितल्याप्रमाणे आपण काय करत असतो की मागच्या लेक्चरमध्ये ज्यानं आपण जे क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चनचं ज्यानं आन्सर दिलं त्याच्यासाठी आपण इथं क्लॅप करतो. तर मागच्या लेक्चरमध्ये मी ज्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगितलं होतं त्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला रोशनी विंचू या विद्यार्थिनीने दिलाय. तर क्लॅप फॉर रोशनी विंचू आणि ऑल द बेस्ट. तुम्ही पण आन्सर द्या, तुम्ही पण क्लॅप स्वतःसाठी करून घ्या. चला, आज आहे आपला ट्रिग्नोमेट्री फंक्शन. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा बेसिक पाहू. मला माहित आहे की तुम्हाला ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा बेसिक चांगला येते, एकदम धमाकेदार येते, पण तरीही माझं कर्तव्य आहे, मी माझं कर्तव्य पार पाडतो. तुम्हाला पूर्णचा पूर्ण बेसिक देतो एकाच लेक्चरमध्ये, काही जास्त वेळ लागणार नाही, टेन्शन नका घेऊ. चला तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन. आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये सगळ्यात पहिले जर आपल्याकडे आपण सिलेबस पाहून घेऊ काय काय. तर सर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन नंतर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, पोलर कोऑर्डिनेट, कार्टेशियन कोऑर्डिनेट, सॉल्विंग ट्रायंगल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, नॅपियर्स एनालॉजी, एरॉन्स फॉर्म्युला, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हाफ अँगल फॉर्म्युला, त्यानंतर इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन वगैरे 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 वगैरे. ओके, तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन किती आहेत सर? 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत. कुठले कुठले आहेत? साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेक आहे, कोसेक आहे, हे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. त्यानंतर मग आणखीन काय कामाचं आहे सर? तर आणखीन कामाचं आहे याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री इक्वेशनची डेफिनेशन. कुठे विचारतात काय, कुठे विचारत नाहीत, तरी पण तुम्हाला माहित असो, कारण की आपण बेसिक पासून घेऊन राहिलो. ज्या इक्वेशन मध्ये सर ट्रिग्नोमेट्री फंक्शन असते त्याला म्हणतो ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. त्यानंतर सर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन म्हणजे काय? आता ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये जर आपल्याकडे अँगलची व्हॅल्यू व्हेरीफाईड होत असेल, व्हॅलिड येत असेल, किंवा आपण सॉल्व्ह करताना जर आपल्याकडे व्हेरिएबलची व्हॅल्यू येत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्री इक्वेशन. ओके, जास्त काही लोड घेऊ नका. त्यानंतर सोल्युशन किती आहेत सर? 2 सोल्युशन आहेत. कुठले कुठले आहेत? एक आहे सर प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरं आपल्याकडे जनरल सोल्युशन. 2 टाईपचे सोल्युशन आहेत. वन इज अ प्रिन्सिपल सोल्युशन अँड अनदर इज अन जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन महत्वाचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन कधीही कशात लाय करते? तर प्रिन्सिपल सोल्युशन कधीही सर 0 to 2π च्या मधात लाय करते. म्हणजे काय सर? ते 0 किंवा 0 पेक्षा मोठं असेल, किंवा 2π किंवा 2π पेक्षा लहान असेल, है ना. कधी जर तुम्हाला असा सिक्वेन्स आला की थीटा विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, लेस दॅन ऑर इक्वल टू 2π, तर कधीही काय म्हणायचं? हा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते? जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन किती आहेत? तर भरपूर आहेत जनरल सोल्युशन. पाहू आपण, थांबा, याच्यामध्ये आहेत का नाही, पुढच्या स्लाइड मध्ये. आता जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन आपण 6 पाहिले होते. कुठले कुठले? साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा, कॉट थीटा इक्वल टू कॉट अल्फा, अरे सॉरी, त्यानंतर साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, हे पाहिले होते. पण आता आणखीन थोडेफार वाढणार आहेत. एक महत्वाचं आहे. आता पहा, हे पहिलं किंवा साइन थीटा इज इक्वल साइन एक्स किंवा साइन थीटा. एक्स म्हणजे व्हेरिएबल आहे, थीटा घ्या, अल्फा घ्या, बीटा घ्या, गॅमा घ्या, तुम्ही काही घ्या, काही लोड नाही आहे. तर साइन एक्स इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन आहे एक्स इक्वल टू एन पाय. एक्स इक्वल टू एन पाय, वेअर एन बिलोंग्स टू झेड. ओके, त्यानंतर कॉस एक्स इक्वल टू 0 किंवा कॉस थीटा इज इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे एक्स इक्वल टू एन पाय, 2n पाय प्लस 1 इंटू पाय बाय 2. याला कसं लिहिसान पहा, याला लिहिसान तुम्ही 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 असं पण लिहू शकतो, वेअर एन बिलोंग्स टू झेड. हे 2 लक्षात ठेवसान, नवीन झाले. त्यानंतर टॅन एक्स इक्वल टू 0 चं पहा, साइन एक्स इक्वल टू 0, कॉस एक्स इक्वल टू 0, टॅन एक्स इक्वल टू 0, हे 3 वाढले. टॅन एक्स इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे एक्स इक्वल टू एन पाय, वेअर एन बिलोंग्स टू झेड. त्यानंतर साइन एक्स इक्वल टू 1 आणि कॉस एक्स इक्वल टू 1, हे आणखी 2 वाढले. साइन एक्स इक्वल टू 1 चं जनरल सोल्युशन आहे वेअर एक्स इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2, आणि कॉस एक्स इक्वल टू 1 म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 1 चं जनरल सोल्युशन आहे आपल्याकडे 2n पाय. त्यानंतर हे बाकीचे जे आहेत ना, ते तुम्हाला सगळे व्यवस्थित येतात. काय काय? तर साइन थीटा, साइन एक्स इक्वल टू साइन अल्फा, कॉस एक्स इक्वल टू कॉस अल्फा, टॅन एक्स इक्वल टू टॅन अल्फा. आता साइन एक्स इक्वल टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन असते आपल्याकडे वेअर साइनचं असते वेअर एक्स इक्वल टू एन पाय प्लस इन ब्रॅकेट -1 रेस्ट टू द पॉवर एन इंटू अल्फा. त्यानंतर कॉस एक्स इक्वल टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन आहे सर एक्स इक्वल टू किंवा थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, आणि टॅन एक्स इक्वल टू टॅन अल्फाचं जनरल सोल्युशन आहे सर n पाय प्लस अल्फा. साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फाचं जनरल सोल्युशन सगळ्याला माहिती आहे काय असते सर? सेम असते, वेअर एक्स इक्वल टू ऑर थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. हे जनरल सोल्युशन सगळे व्यवस्थित करायचे. त्यानंतर रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता पोलर म्हणजे काय? जे पोलवर असतात सर ते पोलर, आणि कार्टेशियन म्हणजे काय सर? जे कार्टेशियन सिस्टीम मध्ये येतात ते कार्टेशियन. हे पहा, पोलर समजा मी एखादी लाईन ड्रॉ केली, इथं अँगल बनते, इथे याची रेडियस बनते, हा आर आणि हा थीटा, हे झाले पोलर. हा एक्स ऍक्सिस, हा आपला वाय ऍक्सिस, हे झाले आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट. हे 2 लक्षात ठेवायचे. आता याचे फॉर्म्युले आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला एक्स इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थीटा, आणि पोलर कोऑर्डिनेटचे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे 2. कुठले कुठले आहेत सर?
एक आहे आपल्याकडे आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा इथं आहे आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. आता हा फॉर्म्युला व्हॅरी करते वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये. सर जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये घेतला तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असते थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये घेतला तर थिटा इज इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये घेतला तर पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स आणि चौथ्यामध्ये 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. सर हे काहीतरी तुम्हाला ओळखीचे वाटतात का? 100% ओळखीचे वाटतात. कसे? तर आपण कशात फॉलो होतं तर सर आपण कार्टेशियन सिस्टीम जेव्हा शिकलो होतो ना तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की प्रत्येक क्वाड्रंटमध्ये सर 2-2 फॉर्म्युले बनतात. असे 4 क्वाड्रंटमध्ये 8 फॉर्म्युले बनतात. त्याच्यापैकी बनतात का? हो बनतात. पाय बाय 2 मायनस थिटा, पाय बाय 2 सॉरी पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा. फक्त थिटाच्या ठिकाणी काय घेसान टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. त्यानंतर कार्टेशियन सिस्टीम मी काही तुम्हाला कार्टेशियन सिस्टीम सांगून बोर करत नाही कारण की मला माहिती आहे भाऊ तुम्हाला सगळे कार्टेशियन सिस्टीम एकदम चांगली येते, एकदम चांगली. काय असते सर 2 क्वाड्रंट सॉरी 2 ऍक्सिस असतात. एक्स ऍक्सिस असते, वाय ऍक्सिस असते. त्यानंतर सर 4 क्वाड्रंट असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिल्यामध्ये 2 फॉर्म्युले असतात. एक असते पाय बाय 2 मायनस थिटा आणि दुसरा असते सर 2 पाय प्लस थिटा. दुसऱ्यामध्ये आणखीन 2 फॉर्म्युले असतात. कुठला असते सर पाय मायनस थिटा आणि असते पाय बाय 2 प्लस थिटा. आणखीन तिसरा, चौथ्यामध्ये आणखीन 2 फॉर्म्युले असतात. सर 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत. पहिल्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये साइन साईनचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह, तिसऱ्यामध्ये टॅनचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह आणि चौथ्यामध्ये सर कॉसचा दोस्त त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर अँगल मेजरमेंट माहित आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस न करतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. मी काही तुम्हाला बोर करत नाही. पुढे सॉल्विंग अ ट्रायंगल वरती येऊ आपण. एक मिनिट का सिलेक्ट केला. अरे या जाऊ द्या आता अरे हा चला. सॉल्विंग अ ट्रायंगल मध्ये काय तर सर चिल्लर गोष्टी आहेत. काय म्हणते पहा वाचा. ट्रायंगल हॅज 3 साइड्स अँड 3 अँगल्स. माहित नाही का तुम्हाला? लहानपणापासून माहित आहे. नंदू सरने चांगलं शिकवलं आहे. त्यानंतर टोटल अँगल ऍडिशन 180. बिलकुल एकदम जब मैं छोटा बच्चा था तेव्हापासून माहित असते की ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन केली तर 180 येते. काही असो मग तिकडे. त्यानंतर काय अँगल्स कॅपिटल ABC न आपण डिनोट करतो आणि जे साइड्स असतात त्या स्मॉल अल्फाबेटनं आपण डिनोट करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये रूल येतात. साइन रूल, कोसाइन रूल, त्यानंतर हेरॉन्स फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युले. हे सगळे तुमच्याकडे इथं आहेत. मी एक वेळे सांगून देतो, तुम्हाला करणं आहेत. साइन रूल आहे आपल्याकडे A अपॉन साइन A इक्वल्स टू B अपॉन साइन B इक्वल्स टू C अपॉन साइन C. त्याच साइन रूलने लिहू शकतो आपण साइन A अपॉन A इक्वल्स टू साइन B अपॉन B इक्वल्स टू साइन C अपॉन C. आता काय तर जो आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल त्याच्यासोबत कधीही काय असेल तर अँगल असेल आणि साइड हा वेगळा असेल. त्यानंतर मग याचे डिफरंट फॉर्म येतात. डिफरंट फॉर्म कसे येतात सर? आपण जर A अपॉन साइन A, B अपॉन साइन B, C अपॉन साइन C जर K घेतला, कॉन्स्टंट घेतला तर हा आपण शिफ्ट करू शकतो. प्रत्येकाला वेगळा K वाटून देऊ शकतो. जसं की पहा मी इथं दाखवतो तुम्हाला. इथं A अपॉन साइन A आहे आपल्याकडे इज इक्वल टू K घेतला. साइन A तिकडे घेतला म्हणजे A इज इक्वल टू काय येणार? A इज इक्वल टू K इंटू साइन A असं लिहू शकतो आपण. याचं युटिलायझेशन आपल्याला क्वेश्चन्स मध्ये होणार आहे. त्यानंतर पहा हे वेगवेगळे याचे फॉर्म्स आहेत. हे एक वेळेस वाचून घेसान तुम्ही. याची PDF जर तुमच्याकडे नसेल तर मला तुम्ही मेसेज करा आहे ना 8600453316 आणि नंदुसर मॅथमॅटिक्स टेलिग्राम, नंदुसर मॅथमॅटिक्स इंस्टाग्राम, नंदुसर मॅथमॅटिक्स व्हॉट्सअप चॅनल किंवा नंदुसर मॅथमॅटिक्स युट्यूब चॅनल. तुम्ही कशालाही मेसेज करा. मी 100% तुम्हाला ही PDF पाठवून देतो. या PDF मधलं वाचून काढायचं, सगळे कन्सेप्ट वाचून काढायचे. याच्या बाहेर काहीच येणार नाही. मग साइन रूल नंतर आहे आपल्याकडे कोसाइन रूल. आता कोसाइन रूल काय असते सर? कोसाइन रूल मी तुम्हाला शिकवलं आहे कसं आहे ते. आता फक्त रिव्हिजनचा वेळ आहे. आता प्रॅक्टिस म्हणजे आता तो शिकायचा वेळ गेला की नाही बाबा, भरपूर सारा वेळ आहे आपल्याकडे ना. आता आपण शिकत बसू. तो टाइम गेला. आता फक्त रिव्हिजन आहे. मग ए स्क्वेअर कोसाइन रूल मध्ये सगळ्यात पहिले A स्क्वेअर इक्वल्स टू यार एक मिनिट काय A स्क्वेअर इज इक्वल्स टू हे मोठंच करावं लागेल. हा ओके चला झालं. पहा A स्क्वेअर इक्वल्स टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2AB इंटू कॉस A. त्यानंतर B स्क्वेअर घ्यायचा असेल तर पहा B स्क्वेअर आतमध्ये घ्यायचा नाही, मग फक्त अँगल घ्यायचा कॉस सोबत. तर B स्क्वेअर इक्वल्स टू C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस 2AC इंटू कॉस B. हे तुम्ही जे रूल आहे ते वाचून घेसाल. आता या रूल नंतर काय आहे आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले आहे. यार हे स्क्रीन पण खूप लॅग करून राहिली. हा त्यानंतर प्रोजेक्शन फॉर्म्युले. प्रोजेक्शन फॉर्म्युले काय असते सर? A इज इक्वल टू काय B कॉस C प्लस C कॉस B. कधीही ट्रिग्नोमेट्री फंक्शन सोबत अँगल आणि साइड हा स्मॉल लेटरनं डिनोट करायचा. त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. पॅरामीटर, सेमी पॅरामीटरचा कन्सेप्ट माहित होता तुम्हाला. पॅरामीटर म्हणजे काय असते? सम ऑफ द साइड. आणि सेमी पॅरामीटर म्हणजे सम ऑफ द साइड्स आणि त्याचा हाफ. त्याला म्हणतो आपण सेमी पॅरामीटर. मग आता इथं हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. साइन A/2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इन ब्रॅकेट S मायनस B S मायनस C अपॉन B इंटू C. साइन B/2 आतमध्ये B नसणार, C/2 आहे आतमध्ये C नसणार. मग आता कॉस A/2 आहे. पहा
खाली कॉस ए बाय टू, ए आहे आतमध्ये ए असणार, खाली बी सी म्हणजे ए नसणार, बी बाय टू आहे आतमध्ये बी असणार, खाली बी नसणार, सी बाय टू आहे आतमध्ये सी असणार, खाली नसणार. मग नंतर साइन अपॉन कॉस टॅन होते, म्हणजे या साइन ए बाय टू आणि साइन कॉस बी बाय टू जर आपण डिवायडेशन मध्ये घेतलं तर आपल्याला टॅन ए बाय टू भेटते. हे फॉर्म्युले मी तुम्हाला एकदम चांगले शिकवले आहेत. जर समजा तुम्हाला येत नसतील तर आपलं जे जुनं लेक्चर आहे कशाचं, तर डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये जाऊन तुम्ही ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा बेसिक करून घ्या, त्याच्यामध्ये आहे भाऊ. त्यानंतर काय म्हणते, फॉर एनी ट्रायंगल एबीसी आपल्याकडे डोमेन अँड रेंज. आता सीईटी मध्ये भाऊ हे डोमेन अँड रेंज खूप कामाचं आहे, खूप म्हणजे खूप कामाचं आहे. तर हे व्यवस्थितच करून ठेवा. किंवा साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, सेक इनवर्स, कोसेक इनवर्सची सर डोमेन काय असते आणि रेंज काय असते लक्षात. तर त्या गोष्टी एकदम व्यवस्थित वाचून घ्या. इकडे डोमेन पाहिजेत असतं, तिकडे रेंज पाहिजेत असते, ते डोमेन पाहिजेत असतं. हे डोमेन आहे प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू, हे रेंज आहे याची. हे रेंज आहे RANG, हे रेंज आहे आणि हा डोमेन आहे प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू. हे शिफ्ट करायचं असतं. तर एकदम व्यवस्थित फक्त आणि फक्त एक वेळेस तरी तुम्ही वाचून घेसाल प्लीज, एवढी माझी रिक्वेस्ट आहे, बाकी काही नाही आहे. शेवटी करणं तुम्हाला आहे, करणं नाही आहे तुम्ही काय झालं रे, एक मिनिट. ओके 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 डन. चलो सिलेक्ट. त्यानंतर हे हेरॉन्स फॉर्म्युला काय आपल्याकडे ट्रायंगल. आता विथ आता हे महत्वाचं आहे, इकडे लक्ष द्या. काय फक्त इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हेरॉन्स फॉर्म्युला, विथ द हेल्प ऑफ हेरॉन्स फॉर्म्युला वी कॅन बी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता हेरॉन्स फॉर्म्युला असते S इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ S इन ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C असा आपल्याकडे हेरॉन्स फॉर्म्युला आहे. मग सर ट्रायंगलचा एरिया फक्त हेरॉन्स फॉर्म्युलानच निघते का? नाही, आणखीन भरपूर सारे आहेत. आणखीन काय, विथ द राईट अँगल ट्रायंगलचा एरिया विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट निघते. त्यानंतर एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल काय असते, अंडर रूट 3/4 A क्यूब. त्यानंतर काय म्हणते, इफ वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे सर, आपल्याला दोन साईड माहित आहेत, आणि एक अँगल माहित आहे. अशिण्याचा फॉर्म्युला हे आहे इथं लिहिलं. काय म्हणते, द एरिया ऑफ द ट्रायंगल टू नोन साईड, दोन साईड माहित आहे आणि इन्क्लुडेड अँगल, तिसरा अँगल माहित आहे आपल्याला. दोन साईड माहित आहेत, एक अँगल माहित आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे हा, इथं फॉर्म्युला काय असते हे वेगवेगळे आहेत. देअरफॉर एरिया इज इक्वल टू 1/2. दोन साईड माहित आहे, तिसरा अँगल माहित आहे, दोन साईड माहित आहे, तिसरा अँगल, दोन साईड माहित आहे, तिसरा अँगल. ज्या साईड माहित आहेत तो अँगल नाही आपल्याकडे. काय हा एक तिसरा फॉर्म्युला म्हणजे चौथा फॉर्म्युला बनते. 4 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. फक्त एकदम व्यवस्थित एक वेळेस रिवाइज करून घ्याल बुवा, पोटे हो है ना. त्यानंतर पुढे आपल्याकडे प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू सगळ्याला माहिती आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू काय असते काय नाही काही सांगायचं काम नाही तुम्हाला. आता येऊ आपण प्रॉपर्टीज वरती. डोमेन अँड रेंजच्या प्रॉपर्टीज आहेत. आता इथून पासून कामाचं आहे, इथून पासून खूप कामाचं आहे, भयंकर कामाचं आहे, चांगलं कामाचं आहे, असं जरी म्हटलं तरी चालते. एक मिनिट, काय फक्त मला हे रफ करू द्या. ओके, केलं मी. काय म्हणते, डोमेन अँड रेंजच्या प्रॉपर्टी. साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू थिटा. हे माहित नाही का तुम्हाला? कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर हो किंवा नाही. जर नाही म्हटलं की नाही डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये येऊन झपके देतो. हे शिकवलं नाही का आपण, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इक्वल्स टू थिटा, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इक्वल्स टू थिटा, टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा इक्वल्स टू थिटा. काय होते सर, फंक्शन त्याचा इनवर्स जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर कॅन्सल होते ना, टेन्शनचं काम नाही. हेच आहे फक्त, बाकी काही नाही आहे. त्यानंतर पुढचं काय आहे आपल्याकडे, पुढचं आहे आपल्याकडे बघा सेम तेच आहे, सेक इनवर्स ऑफ सेक थिटा. त्यानंतर फंक्शन व्हॅल्यू अँड व्हेरिएबल पॉइंट्स. आता काय सर, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू थिटा असते तर मग सर साइन ऑफ साइन इनवर्स काय राहणार? तर तेच राहणार ना भाऊ, दुसरं काही राहत नाही, तेच आहे ना, दुसरं काहीच नाही ना. डोक्यात चालला विषय ते आहे. रेसिप्रोकल रिलेशन माहित नाही का सर? साइन इनवर्स ऑफ 1/x आहे, काय लिहू शकतो? साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? साइनचा दोस्त कोण आहे? कोसेक आहे. मग सर साइन इनवर्स ऑफ 1/x ले कोसेक x लिहू शकतो. सर टॅन इनवर्स ऑफ 1/x ले कॉट x लिहू शकतो. सर कॉस इनवर्स ऑफ 1/x ले सेक x लिहू शकतो. तर रेसिप्रोकल आहेत. त्यानंतर निगेटिव्ह अँगल प्रॉपर्टीज. साइन इनवर्स ऑफ -x मायनस साइन इनवर्स x, टॅन इनवर्स ऑफ -x मायनस टॅन इनवर्स ऑफ x, कोसेक इनवर्स ऑफ -x मायनस कोसेक इनवर्स ऑफ x. कॉम्प्लिमेंटरी रिलेशन्स आता फक्त काही याच्यामध्ये डायरेक्ट मायनस साइन बाहेर निघत नाही. जसं की साइन ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस साइन थिटा होते, कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू कॉस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस टॅन थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस कॉट थिटा, सेक ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस सेक थिटा अँड कोसेक ऑफ सेक ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू सेक थिटा अँड कोसेक ऑफ मायनस थिटा इक्वल्स टू मायनस कोसेक थिटा. असं होतं की नाही? तर मग याच्यामध्ये काही जण निगेटिव्ह होत नाही, तो काय करावं लागते, पायमधून मायनस करावं लागते. जसं की कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स, त्यानंतर कॉट इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स अँड सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स. हे कुठे यूज करायला लागतात, कसे यूज करायला लागतात ते मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो आपल्या लेक्चर्समध्ये. त्यानंतर ऍडिशन फॉर्म्युला,
मग ऍडिशन फॉर्म्युलामध्ये काय सर हे माहित नाही का तुम्हाला? हे जर तुम्ही म्हणता जर माहित नाही तर का आपण बेकार काम आहे, कारण की मी एकदम जीव तोडू तोडू शिकवलो आहे ना, जीव तोडला होता मी ना पूर्णचा पूर्ण. काय होतं आपल्याकडे tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय. काय लिहू शकतो सर? tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. tan इनवर्स ऑफ एक्स मायनस tan इनवर्स ऑफ वाय. काय लिहू शकतो सर? tan इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. हे सगळेचे सगळे फॉर्म्युले तेच आहेत, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन वाले. याच्यामध्ये एक दोन ऍडिशनल आहेत, फक्त तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवजा. जर एक्स वाय ची व्हॅल्यू 1 असेल, दिली राईट, टेन्शन घेऊ नका. जर एक्स वाय ची व्हॅल्यू 1 दिली आहे तर tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय काय लिहू शकतो आपण? π/2. त्यानंतर स्पेसिफिक आयडेंटिटीज. आता 2 tan इनवर्स ऑफ एक्स काय लिहू शकतो सर? साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढे 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 काय आहे? 2 tan इनवर्स ऑफ एक्स. पहा आता पहा याच्यामध्ये आणखीन काय, पहा इथं काय होतं की बुवा 2 tan इनवर्स ऑफ एक्स ला आपण लिहू शकत होतो साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, वेअर x विल बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता इथं काय म्हणते? वेअर x विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग इथं 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे लक्षात ठेवा लागते. पहा हे गोष्टी लक्षात ठेवा लागतात. 2 tan इनवर्स ऑफ एक्स वेअर x विल बी ग्रेटर दॅन -1 अँड लेस दॅन 1. जर -1 आणि 1 च्या मधात जर x लाय करत असेल तर आपण काय पुट करू शकतो? tan इनवर्स ऑफ x इक्वल्स टू 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता पुढे आता कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन. आता कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन म्हणजे काय सर? जाऊ द्या तिकडे, काय टेन्शन नका घेऊ. कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन शब्द विसरून जा. जर तुमच्याकडे असेल साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याला लिहू शकतो आपण 2 साइन इनवर्स ऑफ x, वेअर x बिलॉंग्स टू -1 अपॉन अंडर रूट 2 टू 1 अपॉन अंडर रूट 2. म्हणजे -1 अपॉन अंडर रूट 2 टू 1 अपॉन अंडर रूट 2 मध्ये जर लाय करत असेल, म्हणजे π/4 चा अँगल डोक्यात चालला का विषय, तर साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरला आपण लिहू शकतो 2 साइन इनवर्स ऑफ x. मग सर सेम हा सेम आहे, फक्त काय चेंज झालं इथं बिलॉंग्स टू चेंज झाला. वेन x कॅन बी बिलॉंग्स 1 अपॉन अंडर रूट 2 टू 1 है ना. साइनचा कुठला अँगल राहते मला सांगा, म्हणजे हा π/4 टू π/9 मध्ये लाय करते, तर त्याला लिहू शकतो आपण π-2 साइन इनवर्स ऑफ x. π-2 साइन इनवर्स ऑफ x. ओके. त्यानंतर पुढे काय म्हणते की बुवा सर आणखीन सेम, जर x बिलॉंग्स करत असेल -1 टू -1 अपॉन अंडर रूट 2, म्हणजे तेव्हा काय लिहू शकतो सर? तेव्हा π-2 साइन इनवर्स ऑफ x हे लिहू शकतो. हे खूप कामाचे आहेत, हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे ट्रिपल अँगल रिलेशन काय सर? साइन 3 थीटा कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला येत नाही का तुम्हाला? येते सर. पहा 3 साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ थांबा एक मिनिट, साइन इनवर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. त्यानंतर वेअर x कॅन बी बिलॉंग्स टू -1/2 टू 1/2. त्यानंतर आणखीन काय म्हणते सर? 3 cos इनवर्स ऑफ x काय लिहू शकतो सर? cos इनवर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x, वेअर x कॅन बी बिलॉंग्स टू 1/2 टू 1. and 3 tan inverse of x equals to tan inverse of 3x minus x cube upon 1 minus 3x square. tan 3 thetaचा फॉर्म्युला वेअर x can be belongs to किंवा व्हेरिएबल can be belongs to -1 upon under root 3 to 1 upon under root 3. एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्या, तुमच्या जवळ असू तरी द्या, मी सांगतो तुम्हाला कुठे यूज करावं लागते. त्यानंतर आणखीन काय सर? डबल अँगल रिलेशन जर तुम्हाला येत नसेल तर काही कामाची गोष्ट नाही, कारण की हाफ अँगल फॉर्म्युले मी तुम्हाला व्यवस्थित शिकवले आहेत. 2 sin इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 1 minus 2x square, where x can be belongs to 0 to 1. 2 cos इनवर्स ऑफ x इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 2x square minus 1, where x can be belongs to 0 to 1. त्यानंतर स्क्वेअर रिलेशन पाहू एक वेळेस आपण, आणि पुढे जाऊ. स्क्वेअर रिलेशन सम ऑफ इनवर्स फंक्शन, या गोष्टी पाहा लागतात. अरे यार, साइन इनवर्स ऑफ x इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, वेअर x कॅन बी बिलॉंग्स टू 0 to 1. हे वाचून घे सांग. हे जवळपास सिमिलरच आहेत, फक्त साइनचा चेंज आहे, दुसरं काही नाही आहे. त्यानंतर मिक्स रिलेशन काय म्हणते? साइन इनवर्स ऑफ x इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता पहा याच्यामध्ये महत्वाचं काय? याच्यामध्ये हे महत्वाचं आहे, वेअर x कुठे बिलॉंग करून राहिला? -1 to 1 बिलॉंग करून राहिला, 1 अपॉन अंडर रूट 2 टू 1 अपॉन अंडर रूट 2 बिलॉंग्स करून राहिला, -1 अपॉन अंडर रूट 2 टू -1 बिलॉंग्स करून राहिला. या गोष्टी एकदम बारीक गोष्टी आहेत, ह्या व्यवस्थित एक वेळेस फक्त वाचून घ्या भाऊ. त्यानंतर पहा हे पाहून घ्यायचा काय आहे काय नाही, तर हे सगळं एक वेळेस पाहून घ्यायचा काय आहे. तर पहा साइन इनवर्स ऑफ x इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर cos इनवर्स ऑफ x इक्वल्स टू पाय मायनस साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे मी सांगतो तुम्हाला, जेव्हा आपले क्वेश्चन सुरू होतील की तेव्हा ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित सांगतो. त्यानंतर इनवर्स फंक्शनचे आहेत आपल्याकडे काही आणखीन आहे आपल्याकडे की बुवा जनरल सोल्युशन फॉर cot x इक्वल टू 0 साठी जनरल सोल्युशन आहे, वेअर x इक्वल टू 2n+1 इंटू π/2. त्यानंतर हे थोडेफार काही शॉर्टकट आहेत, एवढे काही शॉर्टकट नाही आहेत. ट्रिग्नोमेट्री फंक्शन थोडासा प्रिडिक्टेबल नाही आहे. ट्रिग्नोमेट्री फंक्शन आम्ही ना आजच्या लेक्चरमध्ये, ऑफलाईन लेक्चरमध्ये दाखवला लेकराले की ट्रिग्नोमेट्री फंक्शन काय असते चीज. आतापर्यंत आपला मॅट्रासेस झाला, लॉजिक झाला, चिल्लर पण आहे, खिशात घेऊन फिरता.
ट्रिग्नोमेट्री फंक्शन तुम्हाला खिशात घेऊन फिरते अशी कंडिशन आहे, कुठे कुठे प्रिडिक्ट नाही केल्या जात कसा करावं लागते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बुवा सर आता या स्लाइडमध्ये काय महत्वाचं आहे, या स्लाइडमध्ये हे महत्वाचं आहे. पहा हे शॉर्टकट बिटकट काही एवढा काही लोड नका घेऊ या शॉर्टकटचा, थोडेफार आहेत वाचून घ्या फक्त. मी ना बेसिकच्या लेक्चरमध्ये याच्यापेक्षा चांगले समजून सांगितले शॉर्टकट, थोडेफार वाचून घ्या. हे कामाचं आहे, हे कामाचं आहे. साइन 50 डिग्री आणि साइन कॉस 75 सेम असते. साइन 15 कॉस 75 सेम काय असते √3 - 1/2 √2. कॉस 15 साइन 75 सेम असते काय असते √3 + 1/2 √2. त्यानंतर टॅन 15 कॉट 75 सेम असते काय असते सर 2 - √3. टॅन 75 कॉट 15 सेम असते काय असते सर 2 + √3. साइन 18 कॉस 72 सेम असते. हे लक्षात पाहिजेत म्हणजे पाहिजेत, डायरेक्ट माहित पाहिजेत. आता तो टाइम गेला सर काढायचा, मी तुम्हाला कसा काढला ते पण शिकवलाय. तर तो असते √5 - 1/4. आणि साइन 54 आणि कॉस 36 सेम असते काय असते √5 + 1/4. त्यानंतर साइन 36 कॉस 54. आता बा आमचे कार्यकर्ते FLCC वाले कार्यकर्ते लक्ष द्या इकडे. फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबा फाटा, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस तेलारा, दोन्ही इकडे लक्ष द्या. जेव्हा आपण नोट्स बनवली होती तेव्हा हा अंडर घेतला नव्हता गेला, हा असा होता. कसा होता सर, हा असा होता इज इक्वल टू √10 - 2 √5/4 असा होता. हा असा नाही आहे, हा पूर्ण अंडर आहे, पूर्ण √10 - 2 √5/4. तर हा एक वेळेस करेक्शन करून घ्या प्लीज, रिक्वेस्ट. त्यानंतर पुढे साइन 72 इज इक्वल टू कॉस 18 इक्वल टू √10 - 2 √5. इथं प्लस पाहिजेत, मायनसच्या ठिकाणी प्लस पाहिजे, सॉरी इथं खाली प्लस पाहिजेत वरती मायनस आहे. त्यानंतर इथं काय आपल्याकडे साइन 22.5 डिग्री 22.5 डिग्री आहे का हे, किंवा 22.5 डिग्री असे घेता येते इज इक्वल टू √2 - √2/2 आणि कॉस ऑफ 22.5 डिग्री √2 + √2/2 आहे. हे होते तुमचे बेसिक. आता याच्यावरती तर काही नाही, आपण एवढ्या गोष्टी होत्या तुमच्या बेसिकच्या. तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन थोडासा कमी प्रिडिक्टेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये की नाही जास्त शॉर्टकट वगैरे यूज होत नाहीत, जास्त हे होत नाहीत की सर आपण डायरेक्ट पाहून सांगू शकतो. कधी कधी आपल्याला जसं की याच्यामध्ये मॅट्रायसिसमध्ये आपण तसं केलं, त्यानंतर लॉजिकमध्ये तसं केलं, तसं याच्यामध्ये नाही. पण नाहीच अशातला भाग नाही आहे. पण आज आम्ही 25-30 क्वेश्चन पाहिले, पण त्या 25-30 क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन असे होते की माणसाला दिमाग दही करत होते, पण आम्ही ते डायरेक्ट केले. तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती कंटिन्यू करा, कन्सिस्टन्सी कळशीत ठेवा, 100% होऊनच जाईल, ते लोड घेऊ नका. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन एकदम धमाकेदार पाहणार आहोत, एकदम धमाकेदार. तर आणखीन एक गोष्ट की आजचा शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. प्रत्येक रविवारी आपण विकली चर्चा घेत असतो, पण मधात आपलं आऊट पडलं होतं है ना. आऊट पडणं म्हणजे काय, तर सर आमच्या इकडे मस्त शब्द आऊट पडणं की हे झालता, मधात गॅप पडला होता. तर उद्यापासून आपण पुन्हा चालू करू. आपला पहिला विकली चर्चा आहे. मला 5 ते 6 जणांचे फोन आले सीटी वाल्यांचे की सर विकली चर्चा बंद आहे, आमचा हा प्रश्न होता, तुम्ही आम्हाला तसं पर्सनली सांगा. त्यांना सांगितलं की पर्सनली काही सांगत नाही, कारण की एवढा वेळ नाही आहे. सकाळी ते बॅच, दुपारी हे बॅच, पुरा माणसाची ढोलकी होऊन राहिली, डबल ढोलकी काम होऊन राहिलं. तर उद्याच्या विकली चर्चामध्ये आपण डिस्कस करू की काय काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचे आन्सर. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर 100% कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, आपण त्याच्यावरती काही ना काही सोल्युशन तर काढूच. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.